तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी ही पार पडतेय। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। आज सुनेत्रा पवार आपला बारामतीचा गड राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीसाठीही ही आज मतमोजणी पार पडतेय। या दोन्ही मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। निवडणूक अधिकारी या ठिकाणी पोहोचतायत आणि अगदी काही वेळातच या दोन्ही पोटनिवडणुकांच्या संदर्भातल्या मतमोजणीला सुरुवात केली जाईल आणि कल हळूहळू हाती यायला लागतील। खरं तर आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया ही पार पडतेय। सुनेत्रा पवारांसह इतर 23 उमेदवारांचंही लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे। तर दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भातही आज कशा पद्धतीने निकाल लागतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय कर्डिलेंचं राजकीय भवितव्य आजच्या या निकालावरती निश्चित होईल। तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक लागली होती। या पोटनिवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। या मतदारसंघात नेमका कुठला उमेदवार देण्यात येणार याकडे लक्ष लागलेलं होतं। तर अक्षय कर्डिले, शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलालाच या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आज अक्षय कर्डिले आपला गड राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची ही पोटनिवडणूक लागली। बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली। खरं तर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी सातत्यानं सर्वांकडूनच इच्छा व्यक्त केली जात होती। त्याच्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राष्ट्रवादीचे सर्व नेते, पवार गटाचे सर्व नेते यांच्याकडून सातत्यानं आवाहन केलं जात होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी। मात्र 23 अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली नसल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली नाही। मात्र तरीही बारामती हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। सातत्यानं बारामतीकरांनी पवारांना एक प्रकारे आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आज याच बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया ज्यावेळी सुरू होईल, कल हाती यायला लागतील, त्यावेळी बारामतीकरांनी सुनेत्रा पवारांना कशा पद्धतीनं पाठिंबा दिलाय हे स्पष्ट होईल। तर बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया ही पार पडतेय। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे। अगदी काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होईल। या मतमोजणीची सुरुवात झाल्यानंतर कल हाती यायला लागतील आणि या पोटनिवडणुकीमध्ये नेमका कुणी आपला गड राखलाय हे स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, आज राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडतीये। निवडणूक अधिकाऱ्यांकडून आणि त्याचबरोबर प्रशासनाकडून कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या दोन विधानसभाच्या पोटनिवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत, ज्यामध्ये बारामतीची एक आहे आणि दुसरी जी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आहे। या ठिकाणी जे आहे या ठिकाणी जो स्ट्रॉंग रूम आहे, त्याचबरोबर ज्या मतमोजणीच्या जी प्रक्रिया आहे आता ती काही वेळातच सुरुवात होणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात अतिशय म्हणजे सुरक्षित अशी जी यंत्रणा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडून म्हणजे प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। काही तासातच या संपूर्ण निकाल जो आहे तो समोर येईल अंकिता। निश्चित। मात्र राहुरीमध्ये कशा पद्धतीनं ही लढत होतीये आणि ही लढत अक्षय कर्डिले यांच्यासाठी किती महत्वाची आहे? नक्कीच ही जी लढत आहे ती अक्षय कर्डिलेसाठी महत्वाची आहे, कारण की यापूर्वी त्यांचे वडील जे आहेत ते या मतदारसंघातून आमदार म्हणून होते। मात्र ही जी निवडणूक आहे राहुरीतील जेव्हा पोटनिवडणूक आहे ही बिनविरोध होईल यासाठी महायुतीच्या वतीने प्रयत्न केले गेले आणि ही मात्र हे प्रयत्न होत असताना या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाकडून देखील उमेदवार टाकण्यात आला आणि बहुजन वंचित आघाडीकडून देखील या ठिकाणी उमेदवार जो आहे हा रिंगणात होता। मात्र ही निवडणूक जी आहे ही कुठंतरी कर्डिलेंच्या बाजूने वळताना आज आपल्याला पाहायला मिळते। निश्चित। तुर्तास जयेश, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे एकंदरीतच आज बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ही पार पडतीये। आता काही वेळातच ज्यावेळी कल यायला सुरुवात होतील या संदर्भातले अपडेट आपण घेतच राहणार आहोत।